राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास शासकीय निवृत्ती वेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास तर राज्यातील शासकीय निर्णय वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी शासकीय निवृत्ती वेतन धारकांना हयातीचा दाखला दाखल करण्यासाठी सादर करण्यात येणारी देशभरातील सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे। बघा इकडे तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे, ती कुठली आहे तर जीवन प्रमाणपत्र सोबतच तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे पेन्शनधारकांना बँकेमध्ये आता जमा करावी लागणार आहेत, असं RBI कडून आणि सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना सांगण्यात येत आहे। नवीन सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात एक गोष्ट पेन्शनधारकांनो नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही ही 4 कागदपत्रे आता नवीन बनवली नाहीत, जर तुम्ही देण्यासाठी विसरला असाल तर तुमची पेन्शन या ठिकाणी बंद होऊ शकते। त्यामुळे आणखीन 4 नवीन कागदपत्र कोणती तुम्हाला जीवन प्रमाणपत्रासोबत म्हणजेच हयातीच्या दाखल्यासोबत या ठिकाणी लागणार आहेत। आता हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। पेन्शनधारकांना काय नेमकं पाहिजे म्हणजेच त्या व्यक्तीला पेन्शनधारक जो व्यक्ती आहे त्याला कुठले कागदपत्र हवे ते आपण आता पाहणार आहोत। बघा नोव्हेंबर महिन्याच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। तर या ठिकाणी आता महत्त्वाची सूचना आली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात येतं, पण जर वर्षीप्रमाणे जीवन प्रमाणपत्र यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आहे। म्हणजे यावर्षी मात्र नवीन 4 कागदपत्रे मागणी करण्यास सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहे। त्याचं कारण म्हणजेच वाढलेले फसवणुका टाळण्यासाठी तसेच मागच्या वेळी अनेक पेन्शनधारकांना या ठिकाणी आपली पेन्शन येण्यामध्ये खूप अडचण आली आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेमध्ये होणारे फ्रॉड चोरीच्या घटना आता प्रत्येक त्या ठिकाणी पेन्शनधारकांना टेन्शनची बात या ठिकाणी झालेली आहे, कारण अनेक जणांच्या पेन्शन आल्यानंतर बँकेतील पैसे उडवल्याची घटना समोर आली आहे। यासाठी RBIच्या माध्यमातून पेन्शनधारकांना सुरक्षितता राहावी यासाठी नवीन 4 कागदपत्रे मागणी या ठिकाणी केली जात आहे। तुम्हाला आता या ठिकाणी तुमची जीवन प्रमाणपत्र हयातीचा दाखला या ठिकाणी एकाला जोडून या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे, म्हणजे एकाच कागदाला जोडून ही 3-4 कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे। या ठिकाणी बघा राज्यातील अनेक देशातील सर्व पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबर आधी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते, म्हणून तर तुम्हाला पण चांगल्या माहीतच आहे। तर आज एक नवीन अपडेट RBIच्या ट्विटरवर पेन्शनधारकांसाठी आलेली आहे, ती म्हणजे जीवन प्रमाणपत्र तुम्ही सादर करता तुम्हाला आणखीन 4 नवीन कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत। जर तुम्ही ही 4 कागदपत्र नवीन कागदपत्र दिली नाहीत तर तुम्हाला पेन्शनमध्ये म्हणजे पुढील महिन्यापासून मिळणार नाही, असे या ठिकाणी आता सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आता बघा। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी नवीन असणार आहेत। 2 कागदपत्र जी सांगितली तर ती तुम्ही पुन्हा जुने असणार आहेत, परंतु यामध्ये नवीन अपडेट करायला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर हा महिना खूप महत्त्वाचा असतो, तुम्हाला आपण चांगलंच माहीत आहे। तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच आता नोव्हेंबर महिन्यामध्ये जीवन प्रमाणपत्र हे काढलं जातं, जमा केलं जातं वरती, त्यामुळे हा जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करण्यासाठी अनेक घोटाळे समोर आल्याचं आपल्याला दिसतं, परंतु टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 नवीन कागदपत्र मागणी या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळे जर तुम्ही 4 कागदपत्रे नाही दिलीत तर तुमचे प्रमाणपत्र आता या ठिकाणी रद्द होईल। मग बघा अनेक या ठिकाणी माहिती सांगण्यात आली, दरवर्षीप्रमाणे अनेक पेन्शनधारकांची आता प्रमाणपत्र रद्द सुद्धा झाले आहेत। त्याचे कारण नेमकं कोणते आहे या ठिकाणी बघा तुम्हाला सांगण्यात आलं आहे। पेन्शनधारकांना या ठिकाणी 2025 मध्ये तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। यासाठी तुम्हाला कोणते 4 कागदपत्रे आता लागणार आहेत नक्की बघा। तुम्हाला तुमची पेन्शन रद्द होऊ नये असं या ठिकाणी वाटतं तर हे नक्की बघायचं आहे, कारण की या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र सुरळीत
व्यवस्थितपणे आता या ठिकाणी पूर्णपणे व्हावं असेल तर तुम्ही वाट बघायची आहे या ठिकाणी 4 कागदपत्र जोडण्याची। पेन्शनधारकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे, कारण की यामध्ये चूक यामध्ये होऊ शकते की नाही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्रक्रियासुद्धा व्यवस्थितपणे सांगण्यात येते। तर बघा इकडे कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केली, पण कोणत्या नवीन सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या त्या अद्यापही सरकारच्या माध्यमातून वाढलेल्या बँकांची फ्रॉड फसवणूक आधारे या ठिकाणी पेन्शनधारकांना दगाफटका होऊ नये यासाठी आता पेन्शनधारकांनी या 4 कागदपत्राची मागणी केली। आता तुम्हाला समजावून सांगतो। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 80 वयाचे पेन्शनधारक जे आहेत त्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केलेले एका व्यक्तीकडून भरून घेतले, त्यामुळे बँकेचे सर्व काय असलेले डिटेल त्या ठिकाणी व्यक्तीकडे गेल्या। त्यामुळे काय झालं या ठिकाणी वेगवेगळे पेन्शनाच्या ठिकाणी खात्यावरती वगळण्यात आले। पेन्शनधारकांना अर्जंट सूचना दिल्या, सांगण्यात आले की तुमच्या बँकेत पेन्शन या ठिकाणी कोणत्याही दगाफटका नाही, कारण या ठिकाणी चोर असतात, फ्रॉड केलेले असतात। त्या ठिकाणी माहिती बँकेमध्ये दिल्यानंतर महिन्याच्या पेन्शन जमा होऊ शकते। त्यामुळे आजकाल लोक तुम्हाला माहीत आहेत गुगल पे असू दे, फोनपे असू दे, या पद्धतीचे फ्रॉड चालू आहेत। बिस्किट पुडा ते अगदी लाख रुपये वस्तूपर्यंत सर्वात जास्त वस्तूवर आता या ठिकाणी गुगल पे, फोनपेवरून पैसे मोफत घेतले जातात। त्या माध्यमातून आता फ्रॉडच्या घटना या ठिकाणी खूप झाल्या आहेत। अनेक घटना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कानावर आले असतील। तर त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये कोणत्याही दगाफटका होऊ नये यासाठी सुरक्षित आपण घेत आहोत सुरक्षितता। बघा एकदा पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून नवीन 4 कागदपत्रे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत, पण लोक फ्रॉड करत आहेत अशी बातमी सरकारपर्यंत आली आहे। प्रमाणपत्र आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 4 कागदपत्रे आवश्यक आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात। बघा 4 कागदपत्र सांगितली आहेत ती म्हणजे कुठली, मोठा प्रॉब्लेम होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्या ठिकाणी पेन्शनधारकांना पेन्शन प्राप्त करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र तर आहेच, पण जीवन प्रमाणपत्रासोबत सूचना या ठिकाणी सांगण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांसाठी पेन्शन सुरक्षित राहण्यासाठी बँकेमधील फ्रॉड न होण्याचे ठिकाणे पहिले म्हणजे तुमचं व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती येणारे ॲड्स किंवा या ठिकाणी अनेक फ्रॉड होऊ शकतात। त्यामुळे तुमच्या वाढदिवसादिवशी अनेक ठिकाणी PDF पाठवतात किंवा लिंक पाठवतात, त्यावेळी तुमची ती PDF उघडायची नाही। SBI असू दे, कुठल्या बँकेची लिंक असेल तर ती ओपन करायची नाही। मोबाईल नंबर किंवा बँक खात्याची लिंक असू शकते, तुम्ही ओपन केल्या तुमचं बँक खातं जागेवर रिकाम होऊ शकतं। बघा वाढदिवसाच्या पत्रिका हे चोर लोक पाठवतात, त्यामुळे ज्या ठिकाणी डाउनलोड किंवा लिंक ओपन करून पाहता त्या ठिकाणी तुमचा डायरेक्ट तिथं बँकेसह डिटेल त्यांच्याजवळ जाते। त्यामुळे या ठिकाणी पाठवली जातानाची रक्कम बघायची नाही। बघा मोबाईलमध्ये जे काही म्हणजे पाठवले जाणारे मेसेज बघायचे नाही, तुमची रक्कम लंपास होऊन जाईल। मोबाईलमध्ये जे काही स्क्रीनवर तुमच्या करता सगळं काही त्यांना दिसतं, त्यामुळे तुमच्या बँकेतील त्या ठिकाणी यूजर ID, पासवर्ड, बँकेची सर्व डिटेल या ठिकाणी चोर लोक घेऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट या ठिकाणी सूचना प्रत्येक पेन्शनला सांगण्यात आले की तुम्ही कोणत्याही या ठिकाणी लिंकवर क्लिक करू नका, म्हणजे लिंकवर क्लिक करू नका। वाढदिवसाचे वगैरे असलेले बॅनर किंवा तुमचे काही लिंक्स असतील त्या ओपन करू नका, त्यामुळे या ठिकाणी मोठा फटका बसू शकतो तुम्हाला। या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येते बघा त्यानंतर कोणत्या 4 कागदपत्रे म्हणजे जी कोणती 4 कागदपत्रे आहेत त्याबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण की आत्ता आपण बघितलेली मोठी अपडेट ती कुठली, तुमचं फ्रॉड होऊ शकतो। 2 मिनिटांमध्ये सांगत आहेत कोणती कागदपत्रे। बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की नक्की तुम्ही काय बघत आहात, तर लाईफ सर्व्हिस सर्टिफिकेट म्हणजेच तुमच्या हायतेच दाखला, जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला द्यायलाच लागतं। त्यामुळे इथं आता बघा त्यासोबतच पेन्शन सुरक्षित राहावीसाठी सरकारच्या माध्यमातून दुसरी सूचना या ठिकाणी सांगण्यात आली आहे, ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी आपला आधार कार्ड नंबर आपल्या बँकेशी जोडलेला आला पाहिजे, पॅन कार्ड आपल्या बँकेशी जोडलं असलं पाहिजे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फ्रॉड या ठिकाणी 4 प्रकारचे होऊ शकतात, म्हणजेच झेरॉक्स अनोख्या दुकानामध्ये तुमचं आधार कार्ड झेरॉक्स काढण्यात देतं पण पॅन कार्ड दिलं जात नाही, झेरॉक्स काढण्यात देत असतात। त्यामुळे ते असं असतं की अजून एखादी कॉपी जास्त एक्स्ट्रा काढली असते, कारण तुम्ही पेन्शन काय असतं वयस्कर आहात त्यासाठी कळून चुकतं। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड, तुमचं पासबुक त्या ठिकाणी आधार कार्ड जर तुम्ही कुठेही झेरॉक्स काढत असाल तर सावध व्हा। कुठे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तुमच्या ओळखीच्या ठिकाणी तुम्ही जर काढत असाल तर तुमच्या कागदाचे फायदे होऊ शकतं, गैरफायदा घेऊ शकतो। जर आधार तुम्ही पॅन कार्ड, अकाउंट नंबर, पासबुक सगळं दिलात तर तुमचा झेरॉक्स काढून आणण्याचा या ठिकाणी सुद्धा मोठा फ्रॉड होऊ शकतो। बघा तुम्ही कागदपत्र तुमच्या जवळच्या ठिकाणीच काढा। थोडा खोकला झालेला आहे त्यामुळे सॉरी। इकडे बघा
प्रमाणपत्र सोबत 4 कागदपत्रे सादर करण्यात येते. तुम्हाला सांगण्यात येते की दुसरी सूचना या ठिकाणी सांगण्यात आली 3 नंबरची सूचना आहे ती म्हणजेच लाखो पेन्शनधारक या ठिकाणी फसू लागले आहेत. त्यासाठी तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून तिसरी सूचना आलेली आहे. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तिसरी सूचना म्हणजेच रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी खूप ठिकाणी चोर वगैरे असतात आणि रिचार्ज वगैरे तुम्ही मारत असता, आपला नंबर कोणालाही शेअर करायचा नसतो. या ठिकाणी बघा मोबाईल कधी कधी चार्जिंग नसताना सुद्धा आपण काय करतो, मोबाईल जो आहे तो मोबाईलला या ठिकाणी सांगतो की चार्जिंग लावतो या, परंतु आपल्या मोबाईलमधून सगळा डेटा ते घेत असतात. त्यामुळे पासबुक, बँक पासबुक, आधार कार्ड नंबर सर्व डिटेल ती घेऊ शकतात. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन या ठिकाणी सावध राहण्याची तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आता बघा पुढची सूचना म्हणजे जे मागील एक सॅमसिटी TV आता सॅमसंग TV एक बातमी आलेली तुम्ही पाहिली असेल. एका पेन्शनधारकाचं गुगलवरून त्याने काय केलं, कस्टमर केअर एखाद्या नंबर घेतो आणि फोन लावतो. फोन लावल्यानंतर काय झालं, त्यावरती त्या ठिकाणी PDF आली व्हॉट्सअपवरती आणि ती ओपन केल्यानंतर ती डाउनलोड केली. या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर त्यामुळे पेन्शनधारकांना या ठिकाणी सांगण्यात आलं किंवा गुगल पे या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये नंबर ओपन करून दुसऱ्या ठिकाणी गुगल पे, फोनपे, पेन्शनधारकांना गुगल पे, फोनपे ओपन करून ते पैसे घेतले गेले. आणि आता सावध व्हा, कारण की या ठिकाणी खूप लुटमार, चोरीची घटना आणि वयस्कर गटामध्ये खूप झाले आहे. कारण यांचे पेन्शन ह्यांनाच मिळत नाही झाले. पेन्शन बंद होऊ शकते बघा, तुम्ही जर नीट केलं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र तर आवश्यक आहे आपल्यासाठी. या ठिकाणी आता सांगण्यात आले की पेन्शनधारकांसाठी पहिलं कागदपत्र लागणार ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवर असणारे नंबर आणि पेन्शनधारकाच्या ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून बँक चौकशी करण्यात आली त्यावेळी लक्षात आलं की पेन्शनधारकाची जे काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख अपूर्ण आहे. पेन्शनधारकांनी समजून 65 ते 70 वयोगटात असले पाहिजे. जर तुमची जन्मतारीख या ठिकाणी अपूर्ण असेल तर तुमची जर तारीख नसेल, जन्माला जो महिना आहे तो नसेल तर इथं तुम्हाला अडचण येऊ शकते. 1950 अक्षरात असेल पण आधार क्रमांक, जन्मतारीख ही चुकीची आहे. प्रमाणपत्र असेल तर चेक होणार नाही, पूर्णपणे मशीनद्वारे चेक होतं. त्यामुळे आधार कार्ड, तुमच्या जन्मतारीख, पूर्ण अक्षरात सर्व चेक करून घ्यायचं आहे. आधार कार्डावरती वेगवेगळे नाव आणि तुमच्या पासबुकवरती वेगळे नाव असं चालणार नाही, मिस्टेक खूप होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बघा शेतकरी आपलं पेन्शनधारकांना तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करण्याकरता अनेक लिंक कोणत्या आहेत, फ्रॉड किंवा फोनवरून शकतात. जीवन प्रमाणपत्र भरतो आपण, आपल्याला या ठिकाणी तुमच्या कागदपत्र डिटेल्सवरून पेन्शनधारकांना सावध, अजिबात बँकेकडून डिटेल्स कोणत्या आहेत देऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनोखा नंबर असतो आणि त्यावेळी अजिबात अचूक कारणे पेन्शनधारकांसाठी तुम्ही या ठिकाणीच फसला तर बँकेचं डिटेल, बँकेचं खाते रिकामे होऊ शकते. बघा तो नंबर कुठेही जात नाही. त्यामुळे या माध्यमातून ही सूचना तुम्हाला सांगत आहे. कोणत्या अफवाला तुम्ही बळी पडू नका. बँकेमध्ये जावा, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करून घ्या आणि तुमचं जे त्या अहवाल असू दे, कुठली सही असू दे, तुम्ही सही घेऊन या. त्या ठिकाणी अनेक सुरक्षित आहात. त्या ठिकाणी सांगण्याचं की जीवन प्रमाणपत्र बँकेचं भरा, कोणतेही कॉल आले किंवा कोणत्याही या ठिकाणी SMS येत नाही, या वगैरे पाठवता येत नाही. जीवन प्रमाणपत्र भरतो, कोणते तरी एक OTP येऊ शकतो आणि ते जीवन प्रमाणपत्र तुमचं निघू शकतं. इतकंच. सर्व फ्रॉडपासून लांब राहा. सरकारच्या माध्यमातून काळजी घेण्याची सूचना या ठिकाणी सांगण्यात आली आहे. अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तुमचा लाडका मराठी हेल्पलाईन चॅनल आहे मराठी भाषेमध्ये. आणि थोडंफार आज खोकला झाला असल्यामुळे समजून घ्या थोडंफार. आणि या मस्त मध्ये तुम्हाला आता पेन्शनची माहिती जी 4 मध्ये सांगितली, चार महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि त्यातले आता महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व तुम्ही पॉईंट ऐकून घेतला आहात. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.